हाय फ्रेंड्स, मी आहे शिल्पा शेट्टी. नाही हो, तुमच्या शिल्पा उपाध्ये आहे. बघा, मी आज लवकर उठले जरा का म्हणजे माझा पोरगाचा आज डब्बा आहे. त्याच्या शनिवार रविवार सुट्टी होतं ना 2 दिवस. त्यामुळे आमचं पण जरा वेळानं उठत होते. बट आज सोमवार हे त्याचा डब्बा वगैरे द्यायचा आहे म्हणून लवकर उठले. मग मी आज करायला लागले, काय करायला माहिती आहे का, पराठा म्हणजे चपातीच करायला लागले. त्याच्यात काय भाजी वगैरे कापून घालायला लागले, म्हणजे पालाभाजी वगैरे काहीच असते. बट पोरं खात नाही ना, मग काय करायचं, असं काहीतरी प्लॅन करायचं त्यांना न कळायच्यासाठी. माझं पोरगं तर काय सांगू तुम्हाला, अजिबात पालाभाजी खात नाही. आणि कोथिंबीर कढीपत्ता तर हुडकून काढून ठेवते माहिती आहे का, सपरेट. मग त्यामुळे काय केलं माहिती आहे का, मी ह्यातलं मेथी आहे ना बारीक चिरून घेतले, कोथिंबीरी चिरून घेतले बारीक, कढीपत्ता पण चिरून घेतले. आणि गव्हाचे पिठात ते आपण चपाती मळतो ना असंच मळून ठेवले. थोडंसं कोथिंबीर आणि हळद, जरा मीठ जरा घालून ते मिळून ठेवले. मग तोपर्यंत मी माझा फेवरेट असते ना भरीत करायला लागले. मग टोमॅटो, वांगी, कांदा वगैरे घालून, लसूण वगैरे घालून, 2 हिरवा मिरची वगैरे घालून, कोथिंबीर वगैरे घालून ते जरा थोडंसं परतायचं तेल वगैरे घालून. मग परतून त्याच्यात भरीत करतो. मला म्हणजे ते लई आवडते, त्यासाठी करायला लागले, ते माझ्यासाठी करायला लागले. मग ते झाल्यानंतर त्याच्या भेंडीची भाजी करतो. त्याला बघूया हे करून ठेवते. मग ते झाल्यानंतर त्याच्या डब्याला जरा भाजी पाहिजे ना जरा. मग त्याच्या जरा एक पावशेरभर आणलेला एक हे होतं, भेंडी होतं. ते पण बरं कापून घेते बारीक करून घेऊन. मग त्याच्या पण आहे ना भाजी पण करतो. हे बघा, तोपर्यंत हे आहे ना थोडंसं तेल घालून ते जरा मऊ होईपर्यंत आहे ना ते जरा भाजून घ्यायचं. थोडंसं तेल घालून भाजून घेतलं ना, मग हातानं आपण स्मॅश केलं तर पण चालते, नाही तर थोडंसं शेंगदाणा घालून आपण हे मिक्सर लावलं तर पण चालते. मी तर काय करतो माहिती आहे का, हातानंच ते हे वगैरे स्मॅश करून घेते. मग ते जरा छान वाटते खायला. ते जरा हे होऊ दे, जरा वापरनं ते ठेवले, ते होऊ दे. तोपर्यंत मी आहे ना भेंडीची भाजी करतो. हे बघा, भेंडीचं चिरून घेतले, ते भेंडीचं पण फोडणी घातली, त्याच्या भाजी पण केली आता भेंडीचं. मी काय करते माहिती आहे का, शेंगदाणा कूट वगैरे घालत नाही. ह्याच्यात आहे ना बेसनचं पीठ वगैरे घालून थोडं हे करून घेतलं, फ्राय करून घेतलं ना, भेंडीच्या भाजी तयार होते. तोपर्यंत माझ्या पोरगाला उठवले, तो बघा किती नखरे करते. झाला, डब्बा वगैरे तयार करून ठेवले त्याच्या. मग त्याला शाळेला वगैरे पाठवले. मग झालं, आमचा ड्युटी चालू झाले असतं. आमच्या ड्युटीमध्ये झालं की दुकान झालं. मी पण आवरले, खाऊन घेतले. चला आता दुकानकडे निघलो मी. कसं आहे माहिती आहे का, बायकांचं काय, किती शिकले तर पण, काय केलं तर पण आमचं आपल्याला घरातलं सगळं करावं लागते. आपण नोकरीला जाऊ दे, बिझनेसला तर बिझनेस करणार आहे, बिझनेसला गेलं तर पण करावं लागते. गेलो दुकानकडे, आवरलं. मग हे बघा, झालं आमचा पोरगाचा 12 वाजले ना, त्यांनी शाळेत पण ठेवून घेत नाही त्याला. 12ला सुटते, 9ला जाते, 12ला येते लगेच. मग आला ह्यांचं, तोपर्यंत तो पण त्याच्या भावाला पण घेऊनच आला. आणि त्या शेजारच्या परी पण आली. बघा ह्यांचा दंगा दुडकीस बघा कसा खेळाले. बघा, हे आलं ते किती वाजता माहिती आहे का, 2 वाजता त्यांच्या दंगा दुडकीस वगैरे चालू होतं. ह्यो लपाछपी करायला लागले. ह्यो बघा 1 व 10 20 30 म्हणाले. ह्याला म्हणणं येणं झाले. हे बघा, त्यांनी लपले. ह्यो 10 20 30 करायला लागले आणि त्यांनी डाव दिले त्याला. असंच दंगा दुडकीस असते बघा. आमचं तर काय सांगू तुम्हाला, दुकानात असते ना नुसता दंगा हे बघा, त्यांनी लपायचं, ह्यानी यायचं, डाव घ्यायचं, हे चालू होता बघा. मला तर बघून वैतागले. ते झाल्यानंतर एक भाडी मिळाले. ते भाडी आमचं इथं पुसाला वगैरे ठेवते दुकानात, ते भाडी मिळाले. हे बघा, त्याच्या डोक्यावर घालून बडवा लागले त्याच्या डोक्यात. तरी पण तो काय करत नाही. भाऊ आहे ना त्याच्या, तो काय केलं तर तो काय करत नाही. मग ते झालं आत्ता त्यांच्या. आणि ड्रॉइंगचं चालू झाले बाई, ड्रॉइंग काढायला लागले. हे ड्रॉइंग बघितलं वाटतं आमच्या तशी कुठली तरी एक. मग हे ड्रॉइंग काढायला लागले. ती एक अजून एक शेजारी पोरगी आली. ह्यांचंच असते बघा आमचं, काय सांगायचं तुम्हाला. मग घरी जाऊपर्यंत बघा 2 वाजता घरी जाते झोपाला, तोपर्यंत काय माझं डोके खाऊन संपवते त्यांनी. मला तर वैतागते ते बघा. हे बघा कसं करते. हे धाकटा आमचा तर लई म्हणजे लई भांड आहे, काय सांगू तुम्हाला. हे बघा ड्रॉइंग काय काढलं बघा.
असं झालं आमचं मिनी ब्लॉग. थँक्यू, सपोर्ट करा.